22 सप्टेंबरपासून कर्नाटक राज्यात सुरू होणाऱ्या आणि पुढील वर्षी केंद्रात सुरू होणाऱ्या जातीय जनगणनेत लिंगायतांनी धर्म रकान्यात लिंगायत म्हणून नोंदणी करावी आणि त्यांची जात जातीच्या रकान्यात नोंदवावी. बसवण्णांचे जन्मस्थान बसवन बागेवाडी येथून सुरू झालेल्या बसव संस्कृती महोत्सव कर्नाटक राज्यात आयोजित केला जाईल आणि बसव भक्त आणि लिंगायतांनी त्यात सहभागी होऊन तो यशस्वी करावा, असे जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. शिवानंद जमादार यांनी सांगितले. रविवार 31 ऑगस्ट रोजी सोलापूर-विजयपूर महामार्गावरील विद्यागिरी येथील विद्या विकास संस्थेच्या पतंजली सभाभवनात आयोजित जागतिक लिंगायत महासभेच्या 7व्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. गेल्या काही वर्षात महासभेची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये सभेचा विस्तार झाला आहे. लोकांना आता खात्री पटली आहे की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत समाजाच्या हितासाठी कार्यक्रम आयोजित करून सामाजिक समस्या सोडवण्यात सक्रिय आहे. या बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती केम्पगौंडा यांनी अनेक ठराव मांडले, जे महासभेच्या सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी आपले विचार मांडताना कुडल संगम ते मंगळवेढे मार्गे सोलापूर ते बसव कल्याण असा कॉरिडॉर महामार्ग निर्माण व्हावा. मंगळवेढे येथे बांधल्या जाणाऱ्या बसवण्णा स्मारकासाठी सरकारने जागा निश्चित केली आहे आणि जागतिक लिंगायत महासभेच्या प्रतिनिधींना ते भेट देण्याची विनंती केली. बसव कल्याण येथील दसरा दरबार आणि आडवी पालखी सारख्या कार्यक्रमाची लिंगायत आणि मालगुडीचे महास्वामीजी यांनी हाक दिली असून यासाठी लिंगायतांनी जोरदार आंदोलन करावे असे आवाहन केले. बेळगावचे बसवराज रोटी, अशोक मालगली, विजापूरचे अध्यक्ष बसवनगौडा हरनाल, कार्याध्यक्ष S.H. नाडागौडा, सरचिटणीस बसवराज कोंडगुळी, सोलापूरचे परमानंद अलगोंडा, सोलापूरच्या महिला जिल्हाध्यक्ष राजश्री तळंगे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजशेखर तंबाके, विजयकुमार हत्तुरे, सचिव बसवराज कंजे, संगण्णा गेज्जी, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, मल्लिकार्जुन मुलगे, लातूरचे जिल्हाध्यक्ष रवी बिराजदार यांच्यासह सर्व शाखेचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयपूर युनिटचे कार्याध्यक्ष S.H. नाडगौडा यांनी मंचावर उपस्थितांना टोपी, रुद्राक्ष आणि विभूती देऊन गौरव केला. चित्रदुर्ग येथे झालेल्या 6व्या सभेचे इतिवृत्त वाचून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघटनेचे सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांनी लिहिलेल्या अनुभव मंडप इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे काय या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.